नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण परत दुसऱ्या लॉंग व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जसं पहिल्या लॉंग व्हिडिओमध्ये आपण बघितलं एक सामायिक समीकरणाचे उपयोजन, ॲप्लिकेशन्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. सेम त्याच कॅटेगरीमधलं पण वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल बघूया. मग या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेले, काटे असलेली घड्याळे आणि डिजिटल घड्याळे. दोन प्रकारची घड्याळे, एक काटेरी घड्याळ आणि दुसरं डिजिटल घड्याळे. मग पहिल्या दिवसाची विक्री आहे. काटे असलेली घड्याळे 11 विकली गेली, डिजिटल घड्याळे 6. त्यांना एकूण त्यांचा बिझनेस झाला म्हणजे त्यांना मिळाले 4330 रुपये. दुसऱ्या दिवशीची विक्री आहे. काटे असलेली घड्याळे 22, डिजिटल घड्याळे 5 आणि त्यांना मिळाले 7330 रुपये. आणि आपल्याला विचारले त्यांनी प्रत्येक प्रकारच्या घड्याळाची किंमत काढा. मग आता एक सामायिक समीकरणाच्या उपयोजनामध्ये ॲझम्पशन हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. म्हणजे ॲझ्युम करायचं. जसं काटे असलेली घड्याळे बरोबर एक्स आणि डिजिटल घड्याळे असल्याबरोबर वाय असं मान. मग तिथे लिहायचं, समजा काटे असलेली घड्याळे बरोबर एक्स व डिजिटल घड्याळे बरोबर वाय मान. म्हणजे काटे असलेली घड्याळे बरोबर एक्स ॲझ्युम केलं आणि डिजिटल घड्याळे असल्याबरोबर वाय ॲझ्युम केले आपण. मग आता उदाहरणातील पहिल्या अटीनुसार आता पहिली अट काय, काटे असलेली 11 घड्याळे म्हणजे 11x प्लस डिजिटल घड्याळे 6 म्हणजे 6y. दोन्ही मिळून कितीचा बिझनेस झाला, 4330. हे झालं तुमचं समीकरण क्रमांक 1. आता ही झाली उदाहरणातील पहिली अट. आता ही बघतोय आपण उदाहरणातील दुसरी अट. मग तिथं खाली लिहायचंय, उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार आता उदाहरणातील दुसरी अट काय, म्हणजे दुसऱ्या दिवशीची विक्री. काटे असलेली घड्याळे किती विकली गेली, 22. डिजिटल घड्याळे किती विकली गेली, 5. त्यांना एकूण किती मिळाले, 7330 रुपये. हे झालं तुमचं इक्वेशन क्रमांक 2. बघूया मग उदाहरणातील दुसरी अट, 22x अधिक 5y बरोबर 7330 रुपये. हे झालं तुमचे इक्वेशन नंबर 2. आता दोन्ही इक्वेशन मिळाले कारण की काटे असलेली घड्याळे बरोबर एक्स वापरला आणि डिजिटल घड्याळ बरोबर काय वापरला आपण वाय. मग दोन्ही अटीनुसार दोन इक्वेशन तयार केले. आता समीकरण क्रमांक 1 आणि 2 जवळ आणू. 11x अधिक 6y बरोबर 4330. समीकरण क्रमांक 1. 22x अधिक 5y बरोबर 7330 रुपये. समीकरण क्रमांक 2. मग आता समीकरण क्रमांक 1 आणि 2 ला आपल्याला कोणत्या तरी एका चलाचं निरसन करावं लागेल. त्यासाठी समीकरण 1 आणि 2 ला आपल्याला अशा संख्येने गुणावं लागेल की दोन्हीपैकी एका तरी संख्येमध्ये x किंवा y यांचे दोन्हीही चल आणि कोऑर्डिनेटर सारखे आले पाहिजे. मग आता इथं पहा, समीकरण 1 ला जर आपण 2 ने गुणलं तर बरोबर 22x येतं. म्हणून तिथं लिहूया समीकरण 1 ला 2 ने गुणून. आता समीकरण 1 ला 2 ने गुणलं तर काय येतं, 22x अधिक 12y बरोबर 2 0 0 2 त्रिक 6 2 त्रिक 6 2 चौक 8. हे झालं समीकरण क्रमांक 3. मग आता समीकरण 3 आले तर इथं समीकरण 2 आहे. मग आता समीकरण 3 मधून आपण 2 वजा करू शकतो किंवा समीकरण 2 मधून तुम्ही 3 वजा करू शकता. मग तिथे लिहू समीकरण नंबर 2 वजा 3. 2 मधून समीकरण नंबर 3 काय करू आपण, वजा करू. मग पहा
22x अधिक 5y बरोबर 7330. याच्यातून समीकरण नंबर 3 वजा करायचे. 22x अधिक 12y बरोबर 8660. हे समीकरण 2, समीकरण 3. मग आपल्याला माहित आहे की समीकरण 2 मधून 3 वजा करायचं आहे. मग ज्या समीकरणातून जे समीकरण वजा करायचं आहे त्याचं चिन्ह बदलते. अधिक असेल तर उणे होईल, उणे असेल तर अधिक होईल. बघूया मग. इथं उणे अधिक येतं उणे, अधिक येतं उणे, अधिक आहे तर उणे. अधिक 22x उणे 22x काढलं. 12तून 5 गेले, खऱ्याले 7. मोठ्या संख्येचं चिन्ह उणेचे 7y बरोबर 8660 मधून 7730 वजा करू. 8660 मायनस 7330. 0 6तून 3 गेले, खऱ्याले 3. 6तून 3 गेले, खऱ्याले 3. 8तून 7 गेले, खऱ्याला 1. 1330. परंतु 8660 मोठी आहे. जेव्हा धन आणि ऋण येतात यांची बेरीज वजाबाकी होते तेव्हा मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं म्हणजे उणेचे 1330. पुढच्या स्टेपमध्ये बघू मग. पुढच्या स्टेपमध्ये पहा. उणेचे 7y बरोबर उणेचे 1330. मग y बरोबर उणेचे 7 गुणिले इकडे येताना भागिले उणे 1330 भागिले उणेचे 7. मग उणे भागिला उणे बरोबर अधिक. उणे उणे अधिक. मग 7चा पाडा पाठ असेल तर सोपं जाईल. 7 1 7. 13तून 7 गेले, खऱ्याले 7. 7 9 63. 0 0. y बरोबर किती आलं तुमचं 190. आता शिक y ची व्हॅल्यू आली. अजून आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. y बरोबर 190 ही किंमत जे समीकरण सोपं आहे. समीकरण 1 मध्ये आपण ठेवू आणि x ची किंमत काढू. मग तिथे लिहू शकतो y बरोबर 190 ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 काय. आपला x अधिक 6y बरोबर 4330. मग 22x अधिक 5y बरोबर समीकरण 1 मध्ये म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी येत आहे 11x अधिक 6y बरोबर 4330. समीकरण 1. ज्या ठिकाणी y आहे किंमत 190 ठेवतो. 11x बरोबर 6 कंसात 190 बरोबर 4330. 11x बरोबर 6 0 0 6 9 54 54 4 5 6 1 6 6 5 11 1140 बरोबर 4330. मग 11x बरोबर अधिकचे 1140 तिकडे जाताना उणेचे 1140. मग 4330 मधून 1140 वजा काय 0 0. 3तून 4 जात नाही. हातात 13तून 4 गेले, खऱ्याला 9 हात चाला 1. 3तून 2 गेला, खऱ्याला 1. 4तून 1 गेलं, खऱ्याला 3. म्हणून 11x बरोबर 3190. मग x बरोबर 11 गुणिले इकडे येताना भागिले. 11चा पाडा पाठ असेल तर आपल्याला सोपं जाईल. बघूया. 11 दुनी 22. 31 मधून 22 गेले, खऱ्याला 9 म्हणजे 99. 11 9 99. 0 0 म्हणजे x बरोबर 290 आलं. व्हॉट इज x आणि व्हॉट इज y. x म्हणजे काटे असलेली घड्याळ आहे. y म्हणजे डिजिटल घड्याळ आहे. मग तिथे लिहू शकतो काटे असलेली घड्याळ बरोबर x बरोबर 290 रुपये आणि डिजिटल घड्याळ बरोबर y बरोबर 190 रुपये. म्हणजे एका काटेरी घड्याळाची किंमत आहे 290 आणि एका डिजिटल घड्याळाची किंमत आहे 190. मग आजचा जर व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.
नुसतंच व्हिडिओ बघून चालणार नाही. अशा प्रकारचे एक्झाम्पल किंवा जे मी एक्झाम्पल दिले ते पहिले पाहून सोडवा, नंतर न पाहता सोडवा, अशी प्रॅक्टिस करत गेली. या टाईपचे 2-3 एक्झाम्पलची जरी प्रॅक्टिस केली तर इट इज मोर दॅन सफिशियंट फॉर यू. म्हणजे तुम्हाला 2-3 एक्झाम्पल जर दिले तर खूप प्रॅक्टिस होती. आणि दररोज सरावाच्या टचमध्ये राहायचं. व्हिडिओ मॅक्झिमम बघत चला, डेली व्हिडिओ बघत चला, अपडेट राहा. काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये टाका. लवकरच आपण पुढच्या लॉंग व्हिडिओमध्ये याच्या नंतरचे जे एक्झाम्पल्स आहेत सराव संच 1.5 घेऊन येतोय. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार.